धैर्य धैर्य मी किती खुश आहे ना, मी तुम्हाला सांगू सुद्धा नाही शकत। धैर्य माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण होतंय। धैर्य तुम्ही खुश आहात ना? धैर्य प्लीज काहीतरी बोला, आपल्याकडे वेळ नाहीये। तुमच्या मनात जे काय ते बोलून टाका। धैर्य धैर्य नीता, अवंती, तुम्ही जाऊन झोपा आता। सकाळी लवकर उठून तुम्हाला साखरपुड्याची सगळी तयारी करायची आहे। आई म्हणजे तू एवढा गडबडीत डिसिजन घेतलाय की इरान धैर्याचा साखरपुडा करायचा आहे। मान्य आहे, मान्य आहे, पण त्या धैर्याचं थोबाड बघून असं वाटत नाही की त्याला तुझं डिसिजन आवडलंय ते। होय की बहुतेक तो साखरपुड्यासाठी अजून मनातून तयार झालेला नाही। आणि जरी धैर्य आनंदानं तयार झाला तरी सावी समोर इराच्या पोटात अंगठी घालाय तयार होईल असं वाटत नाही। बाबा धैर्य तयार आहेत। ते जर तयार नसते तर त्यांनी तसं सांगितलं असतं ना। माझे धैर्य येते बाबा, आणि ते कोणाला घाबरत नाही। म्हणून तुम्ही सगळे वाटेल ते बोलू नका। हा बाबा बाबा मी सांगते ना तुम्हाला, धैर्य आनंदाने लग्न करतील माझ्याशी। अगं इरा तसं झालं तर उत्तमच आहे। अगं आमची सगळ्यांची तशीच इच्छा आहे। मनात जी शंका येते तसं झालं तर तसं काहीच होणार नाहीये। ठरल्याप्रमाणे उद्या इरा आणि धैर्याचा साखरपुडा नक्की होणार। धैर्य माझ्या शब्दाबाहेर नाही। आणि राहिला प्रश्न सावीचा, तिचा बंदोबस्त कसा करायचा ते मी बघते। त्याची काळजी तुम्हाला करायची गरज नाही। इरा जा, तू तुझी तयारी करून घे। धैर्य मी असं म्हट धैर्य
धैर्य धैर्य धैर्य ऐका तर धैर्य काय होतंय हे माझ्यासोबत? एक गोष्ट मला पाहिजे तशी घडत नाही. सगळंच उलट घडतंय. मामाचं काय चाललंय हे शोधून काढायलाच पाहिजे आधी. पण आईला कसं समजावून सांगायचं? आणि सावी, तिला कसं सामोरं जायचं? आठवतंय धैर्य? हा एक दिवस होता ज्या दिवशी आपण दोघांनी एकमेकांचं तोंड सुद्धा बघायचं नाही असं ठरवलं. धैर्यानं माझी आणि माझ्या फॅमिलीची माफी मागायला पाहिजे. मी सगळ्यांसमोर माफी मागतो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. भांडणांपासून सुरू झालेलं आपलं नातं कधी प्रेमात बदललं आपल्या दोघांनाही कळलं नाही. आपल्या नात्याच्या एवढ्या प्रवासानंतर आजचा दिवस आलाय की जो आपल्याला धैर्य. असं म्हणतात की प्रेमात पडल्यावर आयुष्याचा प्रवास आनंदी आणि सुखकर होतो. पण आपल्या प्रेमाच्या बाबतीत काही उलटच झालं. अनोळखी म्हणून समोर आलो, रागारागाने भांडलो, रुसलो, त्यातून मैत्री झाली. मैत्रीत तर साधं आपल्याला भेटणं सुद्धा अवघड होतं. मग आपण चोरून भेटायचो. आठवतंय तुम्हाला? माझ्या घरी मला भेटण्यासाठी तुम्ही दूधवाला बनून आला होता. असंच एकमेकांना समजून घेत आपल्या नात्याचा प्रवास चालू होता. पुढे आपल्या नात्यात आणखीन एक सुंदर वळण आलं, प्रेमाचं. एक दिवस तुम्ही मला प्रपोज केलं. मला आयुष्यभर तुमची साथ हवी. द्याल? आय लव्ह यू सावी. आय लव्ह यू सो मच. माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता तो. मला माझ्या आयुष्याचा सोबती मिळाला होता. धैर्य, आपण एकत्र झालो तरी आपला प्रवास सोपा नव्हता. अनेकदा आपण एकमेकांची मनं दुखावली, लांब गेलो. आपल्या प्रेमावर लांछनं लावली गेली. आपल्या प्रेमाला कोर्टात नेलं गेलं. पण तरी आपण एकमेकांपासून दूर नाही झालो, कारण आपलं एकमेकांवर असलेलं नितांत प्रेम. धैर्य, खरंच माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. खरंच. आय लव्ह यू धैर्य. आय लव्ह यू धैर्य. आय लव्ह यू. आय लव्ह यू.
हो वार कुळा दुरावते आस पुन्हा पुकारते साथ पुन्हा वनवाय हो रातला लावतो या याड पुन्हा जीव फिरून फिरून इथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या जीव फिरून फिरून इथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या नशिबाच्या हाती हात ग जुळाली या गाठ ग जुळाली या गाठ ग जुळाली या गाठ ग जुळाली या गाठ ग हो असं काय बघताय हात मिळवते मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करायचे हात मिळवतीये धैर्य कॉंग्रॅच्युलेशन हो उद्या तुमचा साखरपुडा आहे लय खुश असाल ना तुम्ही मला वाटलं की आता उद्या तुमची एवढी काही गडबड असेल त्याच्यात माझ्यासाठी वेळ असेल नसेल मग म्हटलं आता वेळ मिळालाय ना मग आता कॉंग्रॅच्युलेशन बोलून टाकते आणि म्हणून हा सगळा खटाटोप केला कसं आहे उद्या तुम्ही माझ्या समोर असाल खरं माझे नसेल मला कधीच वाटलं नव्हतं धैर्य त्या वळणावर सुरू झालेल्या आपल्या प्रवासाचा असा शेवट होईल असं वाटतं ना की अजून एखादं नवीन वळण यावं आणि आपला प्रवास ना असाच कायम सुरू राहावा पण मला माहिती आहे असं काही होणार नाही आपण या प्रवासात वेगळे होतोय आणि मला हेही माहिती आहे या प्रवासात वेगळं न होण्यासाठी तुम्ही पण खूप प्रयत्न केले माहितीये मला असो आता फक्त काही तास उरलेत आणि मग त्याच्यानंतर तुमचा साखरपुडा पार पडेल बघा आणि एकदा का तुमचा साखरपुडा झाला की मग मी जाईन तुमच्या या खोलीतून तुमच्या घरातून तुमच्या आयुष्यातून
आकांक्षी. पण एक गोष्ट मला माहिती आहे धैर्य, मी तुमच्या मनातून आणि तुम्ही माझ्या मनातून कधीच नाही जाणार. कधीच नाही. तुटताना तुटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. तुटताना तुटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी. सरताना सरते वेळ का सांगना, तुटताना तुटतो जीव हा. हरलेले श्वास हे सुकलेली पावले, मन मागे ओढते अडखळते अन पडते. माझे सारे जिथे काही नाही तिथे, मन तरीही सारखे सावी, घुटमळते. माझंही प्रेम आहे तुझ्यावर, तितकंच जितकं तुझं माझ्यावर आहे. I love you. पुन्हा धैर्य असं कमवणार नाही तुला. आपला प्रवास इतक्या सहजासहजी नाही संपू देणार मी. त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरी मी करीन. धैर्य, तुम्ही जरी काही करणार नसाल तरी मला काही न करता थांबून नाही चालणार. शेवटचा क्षण जोवर येत नाही तोवर मी माझ्या प्रेमासाठी लढतच राहणार आहे. मग भले काही बी होऊ दे. उतर जरा. सावीचा फोन आहे. स्पीकरवर टाक.
हा बोल सावे. हॅलो पराग, एक बॅड न्यूज आहे. काय आता काय झालं? धैर्यांचा साखरपुडा परवा होणार होता, खरं तो उद्याच होतोय. काय असं कसं काय साखरपुडा उद्या ढकललाय? ते मुजुमदार काय जरा डोक्यावर पडल्यात काय? हे बघ, आता हे सगळं बोलत बसायची वेळ नाहीये. काही झालं तरी साखरपुडा व्हायच्या आत आपल्याला ते फोटोज मिळाले पाहिजेत. बर बर चालतंय, तू टेन्शन घेऊ नकोस. साखरपुडा व्हायच्या आत तुझ्या हातात फोटो आणून ठेवतो मी. हा ठीक आहे. बस. देवी आई, आज लय महत्वाचा दिवस आहे बघ. मामांविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी मला ताकद दे. आणि धैर्यांना त्यांचा डिसिजन घेण्यासाठी बळ दे. प्लीज आई.